नमस्कार. यूट्यूब प्ले बटन हे नाव ऐकल्यावर डोळ्यासमोर काय येतं? यश, प्रसिद्धी, ओळख. पण खरं सांगायचं तर हे फक्त एक बक्षीस नाहीये. नाही, हे त्यापेक्षा खूप जास्त आहे. हा एका प्रवासाचा, अगणित तास केलेल्या मेहनतीचा आणि लाखो लोकांच्या विश्वासाचा एक पुरावा आहे. म्हणजे बघा, हा फक्त धातू किंवा काचेचा एक तुकडा नाहीये. नाहीच. हे प्रतीक आहे त्या स्वप्नांचं जे रात्री जागून पाहिली जातात, त्या प्रयत्नांचं जे कॅमेऱ्याच्या मागे होतात आणि त्या विश्वासाचं जे प्रेक्षक एका क्रिएटरवर ठेवतात. तर चला, ह्या प्रतीकाच्या मागची कहाणी जरा जवळून पाहूया. प्रत्येक क्रिएटरच्या प्रवासात ना काही खास मैलाचे दगड येतात. हे टप्पे म्हणजे त्यांच्या मेहनतीला मिळालेली एक प्रकारे पोचपावतीच असते. बघूया तरी हे टप्पे नक्की आहेत तरी कोणते. प्रवासातला पहिला मोठा आणि खरंच अविस्मरणीय टप्पा 1,00,000 सबस्क्रायबर्स. जरा विचार करा, 1,00,000 लोक, एक अख्खं स्टेडियम भरून जाईल इतके लोक तुमच्याशी जोडले गेले आहेत. पण मग हा आकडा गाठल्यावर यूट्यूबकडून काय मिळतं? तर मिळतो तो चमकदार सिल्वर प्ले बटन. आणि हा फक्त एक पुरस्कार नाही, तर ही एक पावती आहे की तब्बल 1,00,000 लोकांनी तुमच्या कामावर, तुमच्या विचारांवर विश्वास ठेवलाय. खरं तर इथूनच एका मोठ्या समुदायाची सुरुवात होते. हे सिद्ध होतं की तुमचा आवाज आता लोकांपर्यंत पोचायला लागला आहे. आता पुढचा टप्पा तो तर खूपच मोठा आहे. तब्बल 10,00,000, 1,000,000 ही संख्या गाठणं म्हणजे एका मोठ्या स्वप्नासारखं आहे, नाही का? आणि या टप्प्यावर मिळतो गोल्ड प्ले बटन. हा एक पुरावा आहे की तुमचा आवाज आता फक्त पोचत नाहीये, तर तो लोकांच्या विचारांवर आणि आयुष्यावर एक खराखोरा प्रभाव टाकत आहे. आता आपण अशा एका उंचीवर पोहोचतोय जिथे पोहोचण्याचं स्वप्न फार कमी लोक पूर्ण करू शकतात. 1,00,00,000 सबस्क्रायबर्स. येथे मिळतो डायमंड प्ले बटन. हा एक खूपच दुर्मिळ आणि मौल्यवान सन्मान आहे. हे मिळालं म्हणजे तुमचा प्रभाव आता या प्लॅटफॉर्मवर प्रचंड मोठा झाला आहे, हे नक्की. आणि आता येतो तो सर्वोच्च शिखर, तो टप्पा ज्याबद्दल फार कमी ऐकायला मिळतं. 10 कोटी सबस्क्रायबर्स. हा आहे रेड डायमंड प्ले बटन. हे क्रिएटरच्या प्रवासातलं सर्वोच्च यश मानलं जातं. हे फक्त आणि फक्त त्याच चॅनल्सना दिलं जातं जे यूट्यूबच्या इतिहासातले सर्वात मोठे आणि प्रभावशाली चॅनल्स आहेत. पण थांबा, 1 मिनिट. हे अवॉर्ड्स मिळवणं म्हणजे फक्त सबस्क्रायबर्सची संख्या गाठणं इतकं सोपं नाहीये. यासाठी काही महत्त्वाचे नियमही पाळावे लागतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अवॉर्ड देण्याआधी यूट्यूब तुमच्या चॅनलची खूप बारकाईने तपासणी करतं. ते बघतात की तुम्ही काही बनावट व्ह्यूज किंवा सबस्क्रायबर्स तर वाढवले नाहीत ना, कोणाचा कंटेंट कॉपी तर नाही केला ना, किंवा यूट्यूबचे कुठले महत्त्वाचे नियम तर मोडले नाहीत ना. थोडक्यात सांगायचं तर तुमचा प्रामाणिकपणा सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. बरं, तर समजा तुम्ही तो टप्पा गाठला आणि सगळे नियमही पाळले. मग हा सन्मान तुमच्यापर्यंत पोहोचतो तरी कसा? काय आहे याची प्रक्रिया? प्रक्रिया तशी अगदी सोपी आहे. पहिलं, तुम्ही तो मैलाचा दगड गाठता. त्यानंतर लगेचच यूट्यूबकडून तुम्हाला एक अभिनंदनाचा ईमेल येतो. त्या ईमेलमध्ये एक खास कोड असतो. तो वापरून तुम्ही तुमच्या क्रिएटर स्टुडिओमधून अवॉर्डसाठी अर्ज करता. आणि मग फक्त काही आठवड्यांची प्रतीक्षा आणि ती चमकणारी ट्रॉफी थेट तुमच्या घरी पोचते. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे अवॉर्ड सहसा विनामूल्य असतात, म्हणजे यूट्यूब त्याचा सगळा खर्च उचलतं. पण काही देशांमध्ये त्यावर लागणारे कस्टम्स किंवा इतर टॅक्स भरावे लागू शकतात. चला आता जरा याच्या भावनिक बाजूकडे वळूया. कारण हे प्ले बटन फक्त एक वस्तू नाहीये, त्यामागे खूप काही दडलेलं आहे, खूप भावना आहेत. तर मग याचा खरा अर्थ काय आहे? हे फक्त एक यश आहे की त्याहूनही बरंच काही अधिक? हे प्रतीक आहे त्या रात्रींचं जेव्हा सगळं सोडून द्यावंसं वाटत होतं, पण तरीही तुम्ही थांबला नाहीत. हे प्रतीक आहे त्या विश्वासाचं जो जगाने ठेवण्याआधी तुम्ही स्वतःवर ठेवला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे प्रतीक आहे त्या प्रत्येक प्रेक्षकाचं जो पहिल्या दिवसापासून तुमच्यासोबत उभा राहिला. प्रत्येक यशस्वी क्रिएटरचा प्रवास कुठून तरी सुरू होतोच. मग जर कुणाला हा प्रवास सुरू करायचा असेल तर त्यांच्यासाठी पुढचा टप्पा काय असू शकतो? यशाची गुरुकिल्ली खरं तर 3 सोप्या पण अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींमध्ये आहे. पहिली, सातत्य, म्हणजे नियमितपणे काम करत राहणं. दुसरी, स्वतःची ओळख जपणं, कोणाची नक्कल न करणं. आणि तिसरी, संयम, कारण चांगल्या गोष्टी घडायला नेहमीच वेळ लागतो. म्हणतात ना, चांगल्या गोष्टींना वेळ लागतो. पण जेव्हा ते यश मिळतं तेव्हा त्या प्रवासात घालवलेला प्रत्येक क्षण, प्रत्येक सेकंड मोलाचा वाटतो. तो संघर्ष, ती मेहनत, सगळं काही सार्थकी लागतं. तर मग समर्पण काय घडवतं? ते फक्त एक यूट्यूब चॅनल नाही घडवत. ते एक समुदाय घडवतं, एक नवी ओळख घडवतं आणि स्वप्नांना सत्यात उतरवण्याची ताकद घडवतं. आता विचार करण्याची वेळ आहे, हेच समर्पण अजून काय काय घडवू शकतं?